नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा ची 2 पेपर असणार आहेत। या दोन्ही पेपरमध्ये असणाऱ्या कायदा या विषयाच्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत। कायदा या विषयाची तयारी कशी करायची, त्याचा अभ्यासक्रम काय आहे आणि मागच्या काही परीक्षांमध्ये कशा पद्धतीने त्यावर प्रश्न विचारले गेले याची आपण थोडक्यात माहिती घेऊया। PSI मुख्य परीक्षेच्या पेपरचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल 2 पेपर या मुख्य परीक्षेमध्ये आहेत आणि कायदा हा विषय या दोनही पेपरमध्ये आपल्याला दिलेला दिसेल। एकूण 11 कायदे अभ्यासाला आहेत आणि त्यापैकी 2 कायदे पहिल्या पेपरमध्ये तर उर्वरित 9 कायदे हे दुसऱ्या पेपरमध्ये आहेत। आधी आपण कायद्याच्या या अभ्यासक्रमाकडे जाऊ। कोणकोणते कायदे आहेत ते आपण या ठिकाणी समजून घेऊया आणि त्यानंतर आपण तयारीच्या विषयावर जाऊया। सर्वप्रथम पेपर 1 यामध्ये जे कायदे समाविष्ट आहेत त्या कायद्यांकडे आपण जाणार आहोत। पहिल्या पेपरमध्ये 2 कायद्यांचा समावेश आहे आणि यामध्ये पहिला कायदा आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005। पेपर पहिला यामध्ये 3 घटक आपल्याला दिसतील केलेले। त्यामध्ये मराठी आणि इंग्रजी या 2 विषयांचे पहिले 2 घटक आहेत, तर तिसरा जो सामान्य ज्ञानाचा घटक आहे त्यामध्ये 2 कायद्यांचा समावेश केला गेलेला आहे आणि यामध्ये पहिला कायदा असणार आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005। कायद्यांची तयारी करत असताना आपल्याला एका बाबीकडे महत्त्वपूर्ण लक्ष द्यायचे आणि ती बाब ही आहे की जेव्हा कायद्यावरचे प्रश्न आपल्याला विचारले जातील त्यामध्ये केवळ कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींच्या संदर्भामध्येच प्रश्न विचारले जातात। कायद्याची अंमलबजावणी किंवा त्यानंतर त्याच्याशी संबंधित असणाऱ्या ज्या इतर बाबी आहेत त्यावर प्रश्न सामान्यपणे विचारले जात नाहीत। आपल्याला कायद्यातल्या तरतुदी नेमकेपणाने माहीत असल्या पाहिजेत। माहितीचा अधिकार अधिनियम हा कायदा आता साधारणपणे सर्वच परीक्षांना लागू झालेला कायदा असं आपण त्याला म्हणू शकतो। नागरिकांना माहिती मिळवण्यासाठी शासनाची माहिती, शासनाच्या कामकाजाच्या संदर्भातली माहिती, शासनाने घेतलेल्या निर्णयाची माहिती ही लोकशाही व्यवस्थेमध्ये नागरिकांना माहीत असणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे त्या उद्देशाने केला गेलेला माहिती अधिकार अधिनियम 2005 हा कायदा आहे। तर याच पद्धतीने शासनाचं दुसरं काम म्हणजे नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा पुरवणं आणि त्यासाठीही महाराष्ट्रामध्ये कायदा केला गेला। माहिती अधिकार अधिनियम हा केंद्र सरकारने केलेला कायदा आहे आणि आता तो संपूर्ण भारतामध्ये लागू आहे। तर सेवा हमी कायद्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा कायदा महाराष्ट्र शासनाने लागू केलाय। शासनाकडून लोकांना दिल्या जाणाऱ्या ज्या सेवा आहेत या सेवा कशा पद्धतीने दिल्या पाहिजेत आणि त्या संदर्भातले काही अधिकार त्या पात्र व्यक्तींना दिले गेलेले आहेत। ज्या व्यक्ती अशा सेवा घेण्यासाठी कायदेशीररित्या असेल किंवा इतर जे काही नियम त्या संदर्भामध्ये असतील त्यांनी जे पात्र आहेत त्या व्यक्तींना ही माहिती मिळवण्याचा अधिकार, सेवा मिळवण्याचा अधिकार महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ने दिला। हे 2 कायदे सामान्य कायदे अशा अर्थाने आपण या ठिकाणी घेऊया जे पेपर 1 चा भाग आहेत। पेपर 2 मध्ये मात्र आता PSI जो आपण मुख्यतः पोलीस विभाग आहे आणि पोलीस विभाग म्हणजे त्यांचा सर्वात जास्त संबंध, सर्वात जास्त म्हणण्यापेक्षा पूर्णपणे त्यांचा संबंध फौजदारी विभागाशी, फौजदारी प्रकरणांशी येतो आणि त्यामुळे असे काही कायदे पुढच्या विभागामध्ये आपल्याला दिसतील। पेपर 1 मध्ये हे 2 कायदे आणि यानंतर आपण जाणार आहोत पेपर 2 कडे। पेपर 2 हा विषय मुख्यतः आता फक्त
पोलीस उपनिरीक्षक या घटकासाठी असणारा अभ्यासक्रम आपल्याला इथं दिसेल आणि त्यामुळेच या ठिकाणी कायद्यांना जास्त महत्त्व आहे आणि त्यामुळे अभ्यासात असणाऱ्या एकूण 11 कायद्यांपैकी 9 कायदे या पेपर 2 मध्ये समाविष्ट आहेत. कोणकोणते कायदे आहेत यामध्ये समाविष्ट केलेले आणि कसे आहेत हे आपण समजून घेऊया. सर्वप्रथम आपल्याला लक्षात येईल या ठिकाणी सुद्धा विषयांचे अभ्यासक्रमाचे वेगवेगळे घटक अंतर्गत घटक दिले गेलेले आहेत. यामध्ये सामान्य ज्ञानाचा पहिला जो घटक आहे त्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना यासारखे विषय आहेत, अर्थशास्त्र आहे आणि यानंतरचा महत्त्वाचा विषय मानवी हक्क असा आहे. मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या या संदर्भामध्ये कायद्याचा विषय जर आपण केला तर सर्वप्रथम आपल्याला मानवी हक्क संरक्षण अधिनियम हा घटक त्या ठिकाणी येईल. मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या या प्रकरणामध्ये मानवी हक्कांच्या संदर्भात असणाऱ्या ज्या आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्वरूपाच्या चळवळी आहेत त्या चळवळी, आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात महत्त्वाची घटना ज्यावेळेस संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली, संयुक्त राष्ट्राच्या आमसभेकडून मानवी हक्कांचा एक वैश्विक जाहीरनामा 1948 मध्ये जाहीर करण्यात आला किंवा त्याला मान्यता देण्यात आली आणि जगामध्ये मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी एका आंतरराष्ट्रीय संघटनेकडून, आंतरराष्ट्रीय समुदायाकडून प्रयत्नांना सुरुवात झाली. त्यामुळे सुरुवातीला जबाबदाऱ्यांच्या घटकामध्ये अत्यंत महत्त्वाचा बाब आणि अत्यंत महत्त्वाचा घटक असं म्हणून आपण ज्याकडे पाहू शकतो तो म्हणजे मानवी हक्कांचा जागतिक किंवा वैश्विक जाहीरनामा. अत्यंत महत्त्वपूर्ण बाब अशी आहे यामध्ये पुन्हा की जेव्हा हा जाहीरनामा तयार होत होता आणि तो जाहीर करण्याची प्रक्रिया आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू होती त्याच वेळेस भारतामध्ये राज्यघटना निर्मितीलाही सुरुवात झालेली होती. 1945 ते 48 या दरम्यान म्हणजे 1945ला जेव्हा संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली तिथून ते 10 डिसेंबर 1948 ज्या दिवशी मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा जाहीर झाला तो 3 वर्षांचा काळ आणि त्यानंतर 1946 पासून ते 1949 पर्यंतचे पुढचे 3 वर्ष हे भारतीय राज्यघटना निर्मितीचे 3 वर्ष. त्यामुळे अर्थातच आंतरराष्ट्रीय घडामोडींचा प्रभाव भारतीय राज्यघटनेवरही पडला आणि या मानवी हक्कांना मूलभूत हक्कांच्या स्वरूपात असेल किंवा कायदेशीर हक्कांच्या स्वरूपामध्ये असेल राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं. राज्यघटनेवर या जागतिक जाहीरनाम्याचा परिणाम कसा झाला तेही आपल्याला मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या या घटकामध्ये पाहायचे. भारतामध्ये त्या संदर्भातली चळवळ कशी निर्माण झाली हाही घटक त्यामध्ये असेल आणि त्यानंतर मानवी हक्कांशी संबंधित असे 5 कायदे त्यासाठी दिले गेले. जाहीरनामा प्रसिद्ध झाल्याच्या नंतर काही करार मानवी हक्कांच्या संदर्भामध्ये UN मध्ये करण्यात आले आणि त्या कराराचा परिणाम म्हणून 1993 मध्ये मानवी हक्क संरक्षण अधिनियम हा कायदा आला. वास्तवामध्ये जेव्हा मानवी हक्कांचं संरक्षण या संदर्भामध्ये एखादी यंत्रणा निर्माण करण्याचा प्रश्न होता तर भारतामध्ये असणारी स्वतंत्र न्याय व्यवस्था आणि भारतामधली संपूर्ण न्याय प्रणाली ही याचं संरक्षण करण्यासाठी उपलब्ध होती. तरीही आंतरराष्ट्रीय स्तरावर यासाठी स्वतंत्र आयोग निर्माण करून मानवी हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी या मानवी हक्क आयोगावर टाकण्यात यावी अशा प्रकारचा एक करार करण्यात आला होता. त्या संदर्भात एक मॉड्यूल लॉ, एक आदर्शाचा कायदा संयुक्त राष्ट्रसंघाने दिला होता आणि त्याच्या आधारावरच मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 हा कायदा भारतामध्ये आणला गेला. मानवी हक्कांच्या संदर्भामध्ये मानवी हक्क संरक्षणाची संपूर्ण यंत्रणा आपल्याला या कायद्यामध्ये दिलेली दिसेल. मानवी हक्क संरक्षण अधिनियमाच्या नंतर आता आणखी 4 कायदे आपल्याला मानवी हक्कांमध्ये पाहायचे. त्यामध्ये सुद्धा आपल्याला 2 घटक करता येतील. यामध्ये साधारणपणे मानवी हक्कांचं संरक्षण करत असताना जे दुर्बल घटक आहेत त्या दुर्बल घटकांचं संरक्षण केलं जातं आणि अशाच 2 दुर्बल घटकांच्या संदर्भामध्ये पुढचे 4 कायदे आपल्याला घेतलेले दिसतील. यातला पहिला घटक आहे दलित किंवा असा मागासवर्ग ज्यांच्या अधिकारांचं हनन मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेलं आहे.
या वर्गाला संरक्षण पुरवण्यासाठी भारत सरकारने स्वातंत्र्यानंतर केलेला पहिला महत्त्वाचा कायदा आहे तो म्हणजे नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955. भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 मध्ये अस्पृश्यता निवारणाच्या संदर्भामध्ये तरतूद करण्यात आली. भारतामधून सर्व प्रकारची अस्पृश्यता संपुष्टात आली पाहिजे आणि संपुष्टात आणण्यासाठी जी तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 17 मध्ये केली गेली होती त्याच्याच आधारावर नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 संमत केला गेला. भारतीय संसदेनं तो 1955 मध्ये कायदा केला आणि तो आपल्या देशामध्ये लागू केला गेला. अस्पृश्यता निवारण हे या ठिकाणी या कायद्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य किंवा उद्देश आहे. अस्पृश्यता निवारणाच्या संदर्भामध्ये भारतामध्ये कोणत्याही स्वरूपामध्ये अस्पृश्यता पाळली जाणार नाही आणि अशी जर अस्पृश्यता पाळली जात असेल तर ती पाळणाऱ्यांना किंवा तशा प्रकारचे सामाजिक अथवा धार्मिक निर्बंध लादणाऱ्या व्यक्तींना शिक्षेची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली. दलित किंवा मागासवर्गीयांच्या संदर्भामध्ये पाहत असताना आणखी एक दुसरा महत्त्वाचा कायदा आपल्याला या ठिकाणी दिसेल जो या नंतरच्या काही घटनांचा परिणाम म्हणून आपल्याला दिसेल. त्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989. वास्तवामध्ये अनुसूचित जाती जमाती हा असा घटक आहे जो मागास आहे. आर्थिक सामाजिक दृष्ट्या या घटकाला उन्नतीची त्या प्रमाणात संधी मिळालेली नाही आणि या व्यतिरिक्त यांच्यावर वरिष्ठ वर्गांकडून होणारे अत्याचार तसंच अस्पृश्यता या बाबी किंवा अस्पृश्यतेच्या कारणाने होणारे अत्याचार अशाही बाबी घडत होत्या. सुरुवातीला अत्याचारांचा जो भाग होता तो नागरी हक्क संरक्षण अधिनियमामध्ये समाविष्ट करण्याचं ठरलं होतं. मात्र नागरी हक्क अधिनियम हा पूर्णपणे अस्पृश्यता निवारणाच्या उद्देशाने केला गेलेला असल्यामुळे त्यामध्ये या तरतुदी समाविष्ट न करता पुढच्या काळामध्ये भारतीय संसदेने एक स्वतंत्र कायदा या संदर्भामध्ये पारित केला आणि अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यावर जर अत्याचार केले गेले या कायद्याच्या कलम 3 मध्ये सर्व प्रकारच्या अत्याचारांचा उल्लेख केला गेलेला आहे. अशा कोणत्या घटना असतील अशा कोणत्या कृती असतील ज्यांना अत्याचार म्हटलं जाईल आणि मग त्या संदर्भामध्ये शिक्षेच्या तरतुदी या कायद्यामध्ये केल्या गेल्या. नागरी हक्क संरक्षणामध्ये केल्या गेलेल्या शिक्षेच्या तरतुदी या सौम्य स्वरूपाच्या आहेत तर अत्याचार प्रतिबंध अधिनियमामध्ये केल्या गेलेल्या तरतुदी या त्यापेक्षा कितीतरी कडक अशा आहेत आणि जवळपास सर्वच प्रकारच्या शिक्षांच्या तरतुदी म्हणजे जास्तीत जास्त मृत्यूदंडाच्या शिक्षेपर्यंतच्या ही सर्व तरतुदी अत्याचार प्रतिबंध अधिनियमामध्ये करण्यात आल्या. जो कायदा आहे 1989 संमत करून 1990 पासून भारतामध्ये लागू करण्यात आला. दलित या घटकांच्या शिवाय आणखी एक दुर्बल घटक म्हणून ज्या घटकाकडे पाहिलं जातं किंवा ज्यांच्या मानवी हक्कांचं हनन मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि त्याला संरक्षण मिळणं अपेक्षित आहे असा घटक आहे महिला. या नंतरचे कायदे महिलांच्या संदर्भात आहेत आणि त्यामध्ये परत एकदा भारत सरकारनं स्वातंत्र्यानंतर केलेला एक अत्यंत महत्त्वाचा असा कायदा हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961. हुंडा प्रतिबंध अधिनियम हुंडा ही जी विवाहाशी संबंधित असणारी एक कुप्रथा भारतामध्ये होती आहे त्या कुप्रथेवर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा त्याचे जे काही वाईट दुष्परिणाम होते ते कमी करण्यासाठी अथवा ते नाहीसे करण्यासाठी म्हणून हा कायदा संमत केला गेला आणि हुंडा ही प्रथा समाजातून नष्ट व्हावी किंवा हुंडा आणि त्यामधून येणाऱ्या जे अनेक अशा दुष्परिणाम करणाऱ्या बाबी होत्या हुंडा दिला किंवा न दिला तरीही पुन्हा हुंडा या घटकासाठी हुंडा मिळवण्यासाठी महिलांवर केले जाणारे अत्याचार त्याची सतत केली जाणारी मागणी आणि त्यामुळे त्या महिलेच्या घरच्या लोकांनाही होणारा त्रास पुढे हुंडाबळीपर्यंत जाणाऱ्या घटना अशा सगळ्या बाबींचा जर विचार केला तर या सगळ्या वाईट दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 मध्ये काही तरतुदी केल्या गेल्या.
महिलांशी संबंधित जसं पहिलं विवाह आणि विवाहाशी संबंधित अशा काही बाबींचा उल्लेख आपण हुंडा प्रतिबंध अधिनियमाशी संबंधित पाहिला। यानंतर या महिलांना घरामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात हिंसाचाराला सामोरं जावं लागतं, तो हिंसाचार सुद्धा मानवी हक्कांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावरही या संदर्भामध्ये चर्चा झाल्या। UN कडून या संदर्भामध्ये वेगवेगळे ठराव संमत करण्यात आले आणि यानंतर अशाच प्रकारच्या एका कायद्याची गरज सर्वच देशांमध्ये जाणवली, ती अर्थात भारतामध्येही होती। आणि महिलांना घरामध्ये होणाऱ्या अत्याचारापासून संरक्षण देण्यासाठी घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 हा कायदा संमत करण्यात आला। वास्तवामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांसाठी भारतीय दंड संहितेमध्ये अनेक तरतुदी होत्या, तसंच इतर काही कायद्यांमध्येही होत्या। तसं असूनही हा परत स्वतंत्र कायदा संमत केला गेला, कारण भारतीय दंड संहिता किंवा इतर काही फौजदारी कायद्यांमध्ये असणाऱ्या बाबी या केवळ प्रतिवादींना किंवा अत्याचार करणाऱ्या कुटुंबातील इतर व्यक्तींना शिक्षा करणाऱ्या होत्या। त्यांना तुरुंगामध्ये टाकणं, त्यांना दंड ठोठावणं या पद्धतीच्या शिक्षा त्यामध्ये होत्या। त्यामुळं त्या महिलेचं संरक्षण किंवा तिचं पुनर्स्थापन म्हणूया, तिच्या पुढच्या आयुष्याच्या संदर्भामध्ये तिला जी मदत आवश्यक होती ती मदत त्या कायद्यांद्वारे होत नव्हती। आणि म्हणून अशा सर्व प्रकारची मदत मिळवून देणे, तिची राहण्याची व्यवस्था असेल, वैद्यकीय व्यवस्था असेल, आर्थिक नुकसान झालं असेल तर ते नुकसान मिळवून देण्याच्या बाबी असतील, मुलांचा ताबा असेल, अशा प्रकारच्या विविध बाबी, घरामध्ये राहण्याची व्यवस्था किंवा स्वतंत्र घर मिळण्याची व्यवस्था, या सर्व सोयी सुविधा मिळणे, सरकारकडूनही तशा प्रकारच्या सोयी सुविधा मिळणे, प्रतिवादींकडून तशा मिळवून देण्यासाठी न्यायालयानं ते काम करणे, अशा सर्व बाबींनी त्या महिलांचं सक्षमीकरण आणि संरक्षण करण्याच्या उद्देशानं घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 संमत केला गेला। तर मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या या घटकामध्ये जे 5 महत्त्वाचे कायदे आपल्याला अभ्यासायचे, त्या 5 घटकांचा भाग आपण या ठिकाणी पाहिला। या घटकाच्या नंतर फौजदारी विभागाशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे असे 4 कायदे आपल्याला या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या भागामध्ये दिलेले दिसून येतील। पोलीस विभागाशी संबंध असल्यामुळे अत्यंत महत्त्वाचा असा महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, ज्याचं पूर्वीचं नाव मुंबई पोलीस अधिनियम 1951 असं होतं, आता तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 या नावाने ओळखला जातो। यामध्ये पोलीस दलाची रचना, पोलीस दलांचे अधिकार, पोलीस दलाला कामकाज करण्याच्या पद्धती, त्यांची कर्तव्य या सर्व बाबी दिलेल्या असणार आहेत। आणि त्यामुळं पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी पुढच्या अनुभवासाठी हा कायदा, तसंच यानंतरचे जे 3 कायदे जे फौजदारी विभागाशी संबंधित आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत। याच कायद्यांच्या आधारावर पुढे आपल्याला कामकाज करायचं आहे, त्यामुळे याची संपूर्ण रचना आपल्याला महाराष्ट्र पोलीस अधिनियमामध्ये दिसेल। महाराष्ट्र पोलीस अधिनियम हा या अभ्यासक्रमाचा मुख्य कायदा आहे, मूळ कायदा आहे, पोलीस विभागाशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा असा कायदा आहे आणि त्यामुळे त्यातल्या तरतुदी कलमांसह आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे। पुढे कामकाज करत असताना या कायद्यातील कलमांचा संबंध आणि भारतीय दंड संहितेतील कलमांचा संबंध मोठ्या प्रमाणामध्ये येतो, त्यामुळे कायदा तयारी करत असताना मोठ्या प्रमाणात कलमांकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे। महाराष्ट्र पोलीस अधिनियम या महत्त्वाच्या कायद्यानंतर आता फौजदारी प्रक्रिया जेव्हा न्यायालयामध्ये जाते, पोलिसांपासून सुरू होऊन न्यायालयामध्ये निर्णय होऊन त्याची अंमलबजावणी होईपर्यंतची ही प्रक्रिया, न्यायालयीन प्रक्रिया आपल्याला पुढच्या 3 कायद्यांमध्ये दिसून येईल। यामध्ये सर्वात पहिला भारतीय दंड संहिता। भारतीय दंड संहिता हा असा कायदा आहे ज्या कायद्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या कृती या किंवा अपराध ठरतात याचं वर्णन दिलेलं दिसेल। अनेक प्रकारच्या अपराधांच्या किंवा गुन्ह्यांच्या व्याख्या या कायद्यामध्ये दिलेल्या आहेत आणि त्यानंतर तशा प्रकारची कृती किंवा अकृती, अर्थात तो अपराध किंवा तो गुन्हा एखाद्या व्यक्तीकडून जर केला गेला असेल तर त्याला शिक्षा काय केली जाईल याची तरतूद भारतीय दंड संहितेमध्ये। हा कायदा 1860 मध्ये संमत करण्यात आलेला आहे, ब्रिटिशकालीन कायदा आहे। ब्रिटिशांनी 1857 मध्ये जो भारतामध्ये उठाव झाला
याच्यानंतर भारतामधल्या अनेक लोकांना तुरुंगामध्ये डांबलं होतं आणि त्यांच्या विरोधामध्ये कशा पद्धतीने शिक्षेच्या तरतुदींची अंमलबजावणी करावी यासाठी हा कायदा 1860 मध्ये संमत करून त्यानंतर लागू केला गेला. वास्तवामध्ये याची सुरुवात किंवा प्रक्रिया भारतामध्ये सर्वप्रथम स्थापन केल्या गेलेला पहिल्या कायदा आयोगानं 1838 मध्येच केलेली होती. याची शिफारस 1838 मध्ये लॉर्ड मेकॉले याच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या पहिल्या कायदा आयोगानं केलेली होती. पण 1857च्या उठावानंतर अत्यंत आवश्यकता भासल्यामुळे हा कायदा 1860 मध्ये ब्रिटिशांकडून भारतात लागू केला गेला होता. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने यामधल्या अनेक तरतुदी बदलल्या, त्यामध्ये दुरुस्त्या केल्या गेल्या आणि भारतीय दंड संहिता ही भारतासाठी लागू आहे. हा कायदा फौजदारी कायद्यांमध्ये सर्वात महत्त्वाचा असा ठरावा, कारण यामध्ये जवळपास सर्वच प्रकारच्या अपराधांचं वर्णन आणि त्यासाठी शिक्षेच्या तरतुदी केलेल्या आपल्याला दिसतील. त्यामुळे फौजदारी कायद्यांमध्ये दंड संहिता ही भारतातला सर्वात मोठा कायदा आहे. अशा अपराधांच्या संदर्भामध्ये अपराध आणि त्याची शिक्षा याच्या तरतुदी झाल्याच्या नंतर याची प्रक्रिया, अपराध घडला की आता पोलिसांना हालचाल करायची आहे, पोलिसांनी व्यक्तींना अटक करायचे, न्यायालयाच्या समोर न्यायचे, त्याच्यासमोर गुन्हा सिद्ध करायचा आहे आणि त्याची शिक्षेची तरतूद करायची. ही प्रक्रिया आपल्याला पुढच्या भागामध्ये म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मध्ये दिसेल. क्रिमिनल प्रोसिजर, न्यायालयामध्ये एखादा फौजदारी खटला आणला गेला, एखाद्या व्यक्तीनं कोणताही भारतीय दंड संहितेतील किंवा इतर कायद्यामधील अपराध केला आहे असा त्या व्यक्तीवर जर आरोप ठेवला गेला असेल, तो आरोप पोलिसांकडून, राज्य शासनाकडून ठेवलेला असेल, एखाद्या व्यक्तीकडून व्यक्तिगतरित्या ठेवलेला असेल, तर तो न्यायालयाच्या समोर सिद्ध करणे आणि त्यानंतर त्या व्यक्तीला शिक्षा ठोठावणे, त्या शिक्षेची अंमलबजावणी करणे पर्यंतची संपूर्ण प्रक्रिया हे फौजदारी प्रक्रिया संहिता या कायद्यामध्ये आपल्याला दिसून येईल. हा कायदा सुद्धा मूळतः ब्रिटिश कायदा होता. 1882 मध्ये हा कायदा सर्वप्रथम ब्रिटिशांनी संमत करून लागू केला होता. त्यानंतर त्यामध्ये अनेक बदल झाले आणि स्वातंत्र्यानंतर भारत सरकारनं पूर्णतः नवीन असा कायदा जो 1973 मध्ये आणला, तो फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 हा आज भारतामध्ये लागू आहे. न्यायालयीन प्रक्रियेच्या संदर्भामध्ये न्यायालयाची ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे ती फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये आपण केवळ फौजदारी विभाग म्हणजे ज्यावेळेस एखादा गुन्हा किंवा अपराध घडलेला असेल आणि त्याला शिक्षा करायची असेल तर अशा खटल्यांच्या संदर्भामध्ये आहे. तर आता न्यायालयाकडे याच्याशिवाय दिवाणी स्वरूपाचेही अनेक प्रकारचे खटले किंवा आपण त्याला दावे म्हणूया ते न्यायालयासमोर येत असतात आणि मग त्यासाठी न्यायालयाची पुन्हा एकदा वेगळी प्रक्रिया असते जी दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 या कायद्यामध्ये आहे. दिवाणी प्रक्रिया संहिता हा फौजदारी विभागासाठी अभ्यासाचा विषय नाही, त्यामुळे आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट नाही. मात्र हे दोन कायदे जे वेगवेगळे आहेत याची न्यायालयामध्ये जेव्हा साक्ष आणि पुरावा या दोन स्वरूपामधली प्रक्रिया असेल ती प्रक्रिया सारखीच आहे. न्यायालयासमोर एखादा अपराध जर सिद्ध करायचा असेल तर तो दोन प्रकारे सिद्ध करता येतो. एक तर त्या अपराधाचा कोणताही भौतिक पुरावा आणून, आणि जर अशा प्रकारचा भौतिक पुरावा वस्तूंच्या स्वरूपामध्ये पुरावा उपलब्ध नसेल तर त्यावेळेस कोणत्याही व्यक्तीची साक्ष आणून आपण ती बाब न्यायालयासमोर सिद्ध करत असतो. आता जसा एखादा अपराध या दोन बाबींनी आपण सिद्ध करतो, साक्ष आणि पुरावा या दोन घटकांच्या आधारे, तसंच आपला एखादा मालमत्तेचा दावा असेल किंवा इतर कोणत्याही स्वरूपाचा दिवाणी स्वरूपाचा दावा असेल, हा दावा सिद्ध करायला सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी याच दोन बाबी न्यायालयाच्या समोर आणाव्या लागतात, ज्यामध्ये एकतर अनेक व्यक्तींच्या साक्ष असतील किंवा वेगवेगळे कागदोपत्री किंवा वस्तूंचे भौतिक स्वरूपातले पुरावे असतील जे आपण न्यायालयासमोर हजर करत असतो. या घटकांच्या संदर्भातला पुरावा आणि साक्ष हा भाग सारखाच असल्यामुळे दोन्हीही कायद्यांमध्ये तो रिपीट होऊ नये, परत दिला जाऊ नये, त्यामुळे तो कायदा स्वतंत्र केला गेला. आणि त्यामुळे फौजदारी प्रक्रियेच्या संदर्भामध्ये आता या नंतरचा महत्त्वाचा घटक आणि अर्थात अभ्यासक्रमातला शेवटचा कायदा भारतीय साक्षी पुरावा अधिनियम 1872. कोणताही खटला
कोणताही अपराध गुन्हा एखाद्या व्यक्तीनं केलाय तो कशा पद्धतीनं न्यायालयाच्या समोर सिद्ध करायचा आहे त्याच्या सर्व तरतुदी आपल्याला भारतीय साक्षी पुरावा अधिनियमामध्ये दिसून येते. या कायद्याचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी दिलेल्या साक्षी पुराव्याच्या सर्व तरतुदी या केवळ फौजदारी विभागाला लागू होतात असं नाही, तर त्या तरतुदी एकाच वेळी फौजदारी विभागाला आणि त्याचसोबत दिवाणी विभागाला सुद्धा लागू होतात. त्यामुळे अशा काही तरतुदी आपल्याला त्या ठिकाणी दिसतील की ज्या स्वतंत्र दिवाणी भागासाठी सुद्धा असतील आणि त्यामुळं या संपूर्ण कायद्याचा अभ्यास करत असताना त्या दोन्हीसाठी असणारा साक्षी पुरावा या स्वरूपामध्ये आपल्याला त्याकडे पाहावं लागेल. या पद्धतीनं साधारण 11 कायद्यांचा समावेश, सुरुवातीला 2 सर्वसाधारण कायदे, त्यानंतर 5 मानवी हक्कांशी संबंधित कायदे आणि त्यानंतर 4 पूर्णतः फौजदारी विभागाशी संबंधित कायदे, असा अभ्यासक्रम आपल्याला या पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 मध्ये मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये दिसून येईल.